हाय, हॅलो, नमस्ते दोस्तो. आज मी तुम्हाला पिंपरी मार्केटमध्ये ट्रॅफिक कशा पद्धतीने असते ते तुम्हाला दाखवत आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेस पिंपरीच्या मेन बाजारामध्ये काही खरेदी करण्यासाठी आलो होतो. लहान मुलांची खरेदी करायची होती. त्यासाठी आम्ही पिंपरीच्या मेन बाजारातील आनंद क्लॉथ स्टोअर या ठिकाणी गेलो. या दुकानामध्ये पण खूप गर्दी होती. तरी पण आम्हाला लहान मुलाचे कपडे याच ठिकाणी खरेदी करायचे होते आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे कपडे मिळतात. त्यामुळे आम्ही आनंद स्टोअरमध्ये गेलो आणि लहान मुलांचे कपडे खरेदी करून नंतर आम्ही फ्रूट मार्केटकडे रवाना झालो. कारण फ्रूट मार्केटमध्ये आम्हाला काही आंब्याची खरेदी करायची होती. त्यासाठी आम्ही ह्या मार्केटमध्ये आलो आणि या मार्केटमध्ये आंबे पाहून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंबे बघितले व आंबे खरेदी केले आणि आंबे खरेदी केल्यानंतर आम्ही परत फिरत फुले खरेदी करण्यासाठी फूल मार्केटकडे रवाना झालो. या मार्केटमध्ये आम्हाला काही फुलं घ्यायची होती. फुलं घेण्यासाठी आम्ही 2-4 दुकानावरती चौकशी केली आणि या ठिकाणी मग फुलं खरेदी केली. फुलाची खरेदी झाल्यानंतर आम्ही या फूल मार्केटमधून रेल्वे स्टेशनच्या पार्किंगकडे गेलो. आम्ही या ठिकाणी गाडी लावली होती. पार्किंगमध्ये गाडी लावली होती. या पार्किंगमधून गाडी काढत पडत आम्ही रिटर्न फूल मार्केटमधून शगुन चौकाकडे निघालो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक एकदम खूप होते. या ट्रॅफिकमधून आम्ही रस्ता काढत शगुन चौकाकडे निघालो आणि शगुन चौकाच्या रस्त्याने बाहेर पडत होतो. त्या रस्त्यामध्ये पण खूप ट्रॅफिक असतं. तरी अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस या पिंपरी मार्केटमध्ये रोजच ट्रॅफिक असते हे आम्हाला यावरून लक्षात आले.